बांधलेल्या किल्ल्याची स्थिती आजही अगदी भक्कम आहे. अजूनही या किल्ल्याला 1000-2 वर्ष काही होणार नाही असं वाटतं. तर या किल्ल्याची अजिंक्यता किंवा अभेद्यता कशामुळे झाली असेल, तर ती म्हणजे एक म्हणजे याची रचना, 2 म्हणजे याचं प्रचंड असं बांधकाम, हे भव्य असे बुरुज, आणि तिसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे या किल्ल्यावर असलेल्या महाप्रचंड महाकाय अशा तोफा, की ज्या तोफांमुळे हा किल्ला अभेद्य झाला होता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणामुळे या किल्ल्याला फारसं कोणी हल्ला करू हे बघा, किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतरच दिसते ती म्हणजे एक मोठी तोफ. सगळ्या तोफांचा संग्रह या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ही एक अशा प्रकारची तोफ आहे की जे एका हत्तीवर किंवा गाड्यावर ही ओढली जायची आणि त्याच्यामधून गोळा टाकून प्रचंड दूरवर याचा मारा